या मालिकेच्या पहिल्या भागात आपण पाहणार आहोत गोष्टीची सुरुवात तळी या गावात होते. हरी नावाचा पोपट ही गोष्ट सांगत असतो. त्या दिवशी गावामध्ये देवीचा उत्सव असतो. सर्व भक्त देवीच्या उत्सवासाठी देवळामध्ये जमलेले असतात आणि त्यांमध्येच एक मुलगी असते जिचं नाव असतं मीरा. ती देवीची सेवा करत असते. मात्र देवीची सेवा करत असताना ती देवीकडे बघतही नाही. पाण्याचा हंडा देवळात घेऊन जात असताना ती उलट्या पायऱ्या चढून जाते आणि तिच्या काकांकडे पाण्याचा हंडा देते. ते तिला समजवण्याचा प्रयत्न करतात. मात्र ती म्हणत असते की देवीने 20 वर्षांपूर्वी माझ्यासोबत जे काही केलं आहे ते मी विसरू शकणार नाही. आणि ते ऐकून तिचे काका म्हणतात की कदाचित तुझी समजूत काढण्यासाठी देवीला स्वतःलाच यावं लागेल. मात्र त्यावर ती काही उत्तर न देता तेथून निघून जाते. आणि मग त्यानंतर ती देवीची सगळी कामं तिच्या डोळ्यांवर ओढणी बांधूनच पूर्ण करते. त्यानंतर मग ती देवीच्या मंदिरापुढे छान रांगोळी काढण्यासाठी बसते आणि तिची रांगोळी पूर्ण झाल्यावर एक लहान मुलीचा पाय त्या रांगोळीवर पडतो आणि ते बघून तिला तिच्या लहानपणीचा एक क्षण आठवतो. तशीच दारापुढे रांगोळी काढत बसलेली असताना तिच्या ताईचा पाय त्या रांगोळीवर पडलेला असतो आणि त्यामुळे मीरा खूप चिडलेली असते. मात्र ताई तिला समजावते की बाबा म्हणतात की जर कोणाचा पाय रांगोळीवर पडला तर आपण असं समजायचं की त्या पावलांनी देवी आईच आपल्या घरात आली आहे. आणि ते सगळं आठवून मीराचे डोळे नकळतपणे भरून येतात आणि ती म्हणू लागते की ताई, मी किती वर्ष झाले तुझी वाट बघते, प्लीज आता तरी मला भेटण्यासाठी ये ना. तर दुसरीकडे आपण बघतो की मंजिरी घरामध्ये धूप फिरवत असते आणि मग त्यानंतर ती धूप आरती घेऊन अंबिकाच्या फोटोसमोर जाते. ती अंबिकाकडे बघत म्हणत असते की तुला जाऊन आता 1 वर्ष होईल. तू गेली आणि या घरातील सुख शांतीसुद्धा निघून गेली. तुझ्या विना हे घर अपूर्ण आहे. तुझी जागा कधीच कोणी भरून काढू शकत नाही. आणि तितक्यात तिथे तिची मुलगी अनन्या येते. तिलासुद्धा अंबिकाच्या फोटोकडे बघून वाईट वाटतं आणि नकळतपणे तिचे डोळे भरून येतात. त्यानंतर मंजिरी अंबिकाविषयीच बोलत असते. तितक्यात तिथे नर्मदासुद्धा येते. ती देखील तिला अंबिकाच्या जाण्याचं किती वाईट वाटतं हेच मंजिरीला आणि अनन्याला सांगत असते. आणि मग त्यानंतर ती असंही म्हणते की आपण आता अथर्वचा विचार करायला हवा, त्याचं दुसरं लग्न लावून द्यायला हवं. मात्र तितक्यात त्या ठिकाणी दादासाहेब येतात आणि त्यांना बघून ती नर्मदा तर खूपच घाबरते. ती म्हणत असते की मी जर काही चुकीचं बोलले असेल तर मला माफ करा. मात्र दादासाहेब म्हणतात की तू काही चुकीचं बोललेली नाही आहेस. मी सुद्धा हाच विचार करत होतो की आता आपण अथर्वचं दुसरं लग्न लावून द्यायला हवं, तरच त्याच्या आयुष्यात आनंद परत येईल आणि वेदालासुद्धा आईची माया मिळेल. तर दुसरीकडे अथर्व ऑफिसमध्ये असतो आणि तो वेदाच्याच फोटोकडे बघत असतो. तितक्यात मग त्याचे सेक्रेटरी केशव काका त्या ठिकाणी येतात. ते अथर्वला समजवतात की आता मॅडमला जाऊन 1 वर्ष झालं आहे, तुम्ही त्यांना विसरून पुढे जायला हवं. मात्र अथर्व म्हणत असतो की अंबिकाला जाऊन फक्त 1च वर्ष झाले आणि तुम्ही लगेच मला मूव्ह ऑन करायला सांगताय. मी तिला कधीच विसरू शकणार नाही. तर ते केशव काका त्याला समजावत म्हणत असतात की सर, एक वेळ तुमचं ठीक आहे, मात्र वेदाला आईची माया मिळायला हवी ना. आणि वेदाचं नाव ऐकताच अथर्वला खूप वाईट वाटतं आणि तो खाली मान घालतो. तर दुसरीकडे त्याच्या फॅक्टरीमध्ये एक बाई तिच्या लहान बाळाला दूध पाजत असते. मात्र त्या फॅक्टरीमध्ये काम करणारा एक माणूस त्या ठिकाणी येतो आणि या गोष्टीवरून तिच्यावर ओरडतो आणि तिचं बाळसुद्धा हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतो. पण तितक्यात अथर्व त्या ठिकाणी येतो आणि त्या मॅनेजरला खूप मारतो. तो म्हणत असतो की तुझी हिंमत कशी झाली एका बाळाला त्याच्या आईपासून दूर करायची. आणि मग तो त्याला कामावरून देखील काढून टाकतो आणि त्या बाईची देखील माफी मागतो. मात्र तितक्यात त्याचा लहान भाऊ त्या ठिकाणी येतो. तो अथर्वला विचारत असतो की दादा, सगळं ठीक तर आहे ना. तर अथर्व रागातच त्याला विचारतो की मी तुला या ठिकाणी फीडिंग रूम तयार करायला सांगितली होती, मग ती अजूनपर्यंत तयार का नाही झाली. तर तो वेगळीच उत्तरं देऊन तो प्रश्न टाळण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र अथर्व त्याला बजावतो की उद्याच्या उद्या ती रूम तयार व्हायला हवी. आणि मग तो केशव काकांवरच ती जबाबदारी सोपवतो आणि तेथून निघून जातो. मात्र तो तेथून गेल्यावर त्याचा तो लहान भाऊ केशव काकांनाच धमकी देत म्हणतो की त्या अंबिका वहिनीची या कंपनीत जी जागा होती ती आता मला हवी आहे आणि काही करून ती मला मिळायलाच हवी. मात्र केशव काका त्याच्या बोलण्याकडे लक्ष न देता तेथून निघून जातात. तर दुसरीकडे घरी सगळेजण नाश्त्यासाठी एकत्र बसलेले असतात.
मंजिरीने सगळ्यांसाठी थालीपीठ केलेले असते, त्यामुळे सगळेजण खुश असतात. नर्मदा मात्र मुद्दाम वेदाचं नाव घेत म्हणते की वेदाशिवाय माझ्या घशाखाली तर घासही उतरत नाही. जेव्हापासून अंबिका देवाघरी गेली तेव्हापासून वेदाचं आणि अथर्वचं खाण्यापिण्याकडे लक्ष नाही आहे. आणि नंतर मग ती असं म्हणते की मला असं वाटतं की वेदाला आईची माया फक्त आणि फक्त मायाच देऊ शकते. आणि त्याचवेळी मायाची एंट्री होते. ती एका चित्रकाराकडे आलेली असते. ती त्याला विचारते की मी सांगितलेलं काम पूर्ण झालं आहे ना, आणि त्यावर तो हो म्हणत ते चित्र मायाला दाखवतो. ते चित्र मायाचं आणि अथर्वचं असतं आणि ते चित्र बघून माया खूप चिडते आणि त्या चित्रकाराच्या हातावर चाकूने वार करते. ती त्याला म्हणत असते की मी तुला सांगितलं होतं या चित्रामध्ये मी आणि अथर्व नवरा बायको वाटायला हवे आहोत, मात्र वाटतंय का तसं नाही, कारण तू माझ्या गळ्यात मंगळसूत्र काढलेलंच नाही. मी तुला पुन्हा एक संधी देते, जर पुढच्या चित्रात आम्ही दोघेजण नवरा बायको वाटलो नाही ना, तर मी तुझा दुसरा हातसुद्धा ठेवणार नाही. आणि ती रागातच तेथून निघून जाते. तर इकडे नर्मदा दादासाहेबांना आणि मंजिरीला मायाच कशी अथर्वसाठी आणि वेदासाठी योग्य आहे हे सांगत असते. आणि तितक्यात माया त्या ठिकाणी येते. ती सुद्धा त्या सगळ्यांसोबत नाश्ता करायला बसते आणि मंजिरीला म्हणत असते की मॅडम मला तुमच्या हातचं थालीपीठ खरंच खूप आवडतं. तितक्यात मग अथर्व घरी येतो. तर माया लगेच व्यवस्थित तयार होते आणि ते बघून अनन्या मात्र खूप चिडते. त्यानंतर जेव्हा अथर्व घरी येतो तर मंजिरी त्याला सांगत असते की असं न खाता पिता ऑफिसला जाऊ नको. आणि मग त्यानंतर ती म्हणते की उद्या अंबिकाचं वर्ष श्राद्ध आहे, आपल्याला ते करायलाच हवं, तिच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून. आणि त्यावर अथर्व हो म्हणतो. तर माया त्या ठिकाणी येत नाटक करत म्हणते की तुम्ही काळजी करू नका, मी सगळी तयारी करेल. मात्र त्यांचं बोलणं सुरू असतानाच माळी काका त्या ठिकाणी येतात आणि त्यांना बघून ती माया खूप घाबरते. तिला एक जाळणारं घर आठवत असतं आणि म्हणून तिच्या तोंडून शब्द फुटत नाही. तर ते माळी काका चाफ्याचं एक फूल अथर्वला देतात आणि सांगतात की अथर्व साहेब तुम्हाला हे फूल अंबिका मॅडमला द्यायचं आहे ना. आणि त्यावर अथर्वही हसून हो म्हणतो आणि त्यांच्याकडून ते चाफ्याचं फूल घेतो. तर ते माळी काका रागातच मायाकडे बघतात आणि मग तेथून निघून जातात. दुसरीकडे वेदा शाळेत जाण्यासाठी तयार होत असते आणि मग त्यानंतर ती तिची बाहुली घेऊनच खाली येते. तर अथर्व तिला बघून खूप खुश होतो आणि तिच्यासोबत बोलायला जातो. मात्र ती अथर्वकडे बघतही नाही, त्याच्यासोबत एक शब्दही बोलत नाही आणि सरळ बाहेर जाण्यासाठी निघते. मात्र मंजिरी तिला थांबवत टिफिन देते आणि मग त्यानंतर वेदा तेथून निघून जाते आणि ती संधी साधून माया अथर्वच्या जवळ येण्याचा प्रयत्न करते. मात्र वेदासोबत जो कुत्रा असतो तो खूप जोरात भुंकतो, त्यामुळे माया घाबरून बाजूला सरकते. त्यानंतर मग मंजिरी अथर्वला समजवण्याचा प्रयत्न करते की काळजी करू नको, वेदा लवकरच तुझ्यासोबत बोलेल. मात्र तो खाली मान घालून म्हणत असतो की ती माझ्याकडे बघतही नाही, बोलणं तर खूप लांब राहिलं. तर दुसरीकडे वेदा शाळेच्या स्कूल बसमधून शाळेत जाण्यासाठी निघालेली असते. पण ती हेडफोनवर अंबिकाने तिच्यासाठी गायलेलं अंगाई गीत ऐकत असते आणि मग ती तिच्या आईच्या म्हणजे अंबिकाच्याच आठवणींमध्ये हरवून जाते. तिला अंबिका नसल्याचा खूप त्रास होत असतो आणि मग त्यानंतर ती शाळेत जाते. तर तिच्या एक शिक्षिका असतात, त्या वेदाला आधार देतात, तिला समजावतात आणि तिच्या क्लासरूममध्ये तिला पाठवतात. मात्र त्या शाळेच्या प्रिन्सिपल त्या शिक्षिकेलाच म्हणतात की तुम्ही तिच्यासोबत असं वेगळं वागायची काही गरज नाही आहे, आपण एकदा तिच्या पालकांसोबत बोलूयात. तर दुसरीकडे मीरा तिच्या घरी काम करत असते आणि तितक्यात तिने पाळलेला तो पोपट म्हणजेच हरी त्या ठिकाणी येतो. तर दुसरीकडे घरात मीराची काकी एका बाबांचं भजन गात असते आणि ते भजन ऐकून घरातील सगळेजण हसत असतात. त्यानंतर काका देखील घरी येतात. ते काकीला समजावत असतात की सगळं गाव देवीची पूजा करतं आणि तू मात्र अशा भोंदू बाबाच्या नादी लागली आहे. मात्र त्या काकीला काही फरक पडत नाही, उलट ती मीरावरूनच त्यांच्याशी वाद घालू लागते. ती म्हणत असते की जरा आपल्या मुलीकडे लक्ष द्या, ती सुद्धा आता मोठी होते, तिच्या लग्नासाठी आपण कुठून पैसे आणणार आहोत. आणि मग ती रागातच मीराला म्हणते की आधी तर मी तुझंच लग्न लावून देणार आहे एखाद्या हातपाय मोडलेल्या माणसासोबत, म्हणजे आम्हाला काही खर्च करावा लागणार नाही. आणि तिच्या अशा बोलण्यामुळे मीराला खूप वाईट वाटतं. तर दुसरीकडे शाळेत एका टीचरने सगळ्या मुलांना चित्र काढायला सांगितलेले असते. मात्र वेदाने जे चित्र काढलेलं असतं ते बघून सगळेजण घाबरतात आणि मग प्रिन्सिपल मॅडम म्हणतात की आपण लवकरच तिच्या बाबांसोबत बोलायला हवं. तर दुसरीकडे सगळेजण जेवण करण्यासाठी बसलेले असतात. काका मीराला म्हणतात की तू बाबांसाठी सुद्धा जेवणाचं ताट घेऊन जा. मात्र तितक्यात काकी म्हणते की काही गरज नाही आहे आणि ती
मीराने तिच्या बाबांसाठी जे ताट वाढलेलं असतं त्यातील पदार्थ देखील स्वतःच्या ताटात वाढून घेते आणि मीराला खायला काही देत नाही. त्यामुळे तिच्या काकांना आणि तिच्या लहान बहिणीला वाईट वाटतं. मात्र त्या काकीपुढे ते दोघे काही बोलू शकत नाही. तर दुसरीकडे अंबिकाचे वर्षश्राद्ध असल्यामुळे सगळेजण त्याची तयारी करत असतात आणि त्यावेळी माया सगळ्यांना सांगत असते की मी अंबिकाला आवडणाऱ्या सगळ्या वस्तू घेऊन आली आहे. आणि ते बघून नर्मदा लगेच म्हणते की खरंच माया, तुला अंबिकाबद्दल सगळं माहिती आहे. कधी कधी तर ना मला तुझ्यामध्ये अंबिकाचाच भास होतो. तर ती माया नाटक करत म्हणत असते की असं नका बोलू तुम्ही, अंबिका कुठे आणि मी कुठे? मला तर अंबिकामुळेच इतकं मोठं घर मिळालं. अंबिका लग्न करून या घरात आली आणि तिने मलासुद्धा तिच्यासोबत आणलं. फक्त तिच्यामुळे मला तुमच्यासारखं कुटुंब मिळालं. तिच्याचमुळे आज मी इथपर्यंत पोहोचली. पण मला कधीच वाटलं नव्हतं की ती मला अशी अर्ध्यावर सोडून जाईल आणि आजचा हा दिवस मला बघायला लागेल. मात्र तिचं ते बोलणं ऐकून नर्मदा गालातल्या गालात हसत असते. तर अनन्याला माहिती असतं की हे सगळं ती खोटं बोलते, त्यामुळे ती तिच्याकडे जास्त लक्ष देत नाही. मंजिरी मात्र मायाला समजावते आणि मग ती अंबिकाच्या फोटोसमोर जात म्हणते की खरंच अंबिका या घरात आली ती सकारात्मक ऊर्जा घेऊनच. आणि मग ती तिच्या फोटोसमोरील दिवा लावण्यासाठी जाते. मात्र तितक्यात अंबिकाचा फोटो खाली पडतो आणि ते बघून सगळेजण खूप घाबरतात. तर अंबिकाचा फोटो त्या मंजिरीच्या अंगावर पडणारच असतो. मात्र तितक्यात अथर्व मध्ये येतो आणि मंजिरीला बाजूला ढकलून देतो. अंबिकाचा फोटो त्याच्या खांद्यावर पडतो. मात्र अथर्व स्वतःला सावरतो आणि मग ती फ्रेम खाली पडते. सगळीकडे काचा होतात आणि हे पाहून सगळेजण घाबरतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.